नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी गळपट्टी तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी अस्तराचे 2 तुकडे मी जोडून घेतलेले आहेत आणि त्यावर कॅनव्हासचा आखलेला जो गळ्याचा आकार आहे तो मी ठेवून त्याला मधोमध शिलाई देत आहे. बाजूचा जो जादाचा कापड आहे तो मी इथे कापून टाकलेला आहे. त्याच्यानंतर साईडने दुमडून घेऊन इथे आपण कट्स लावू शकतो. दुमडून घेऊन गळपट्टी इथे मी तयार करून घेणार आहे. पंचकोनी आकारात सारखाच हा गळा आहे, परंतु थोडा वेगळा त्यातला लूक येण्यासाठी मी हा गळ्याचा आकार डिझाईन केलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेणार आहे. उलट्या बाजूला मी अस्तर जोडून घेत आहे. चारही बाजूने अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि साईडचं जे कापड आहे जादाचं ते इथे मी कापून घेतलेलं आहे आणि बरोबर मध्यावर खुणा करून घेतलेली आहे. त्यानंतर सरळ बाजूने एक मध्य रेषा मी आखून घेतलेली आहे. ज्या खुणा केलेल्या आहेत त्यांना जोडून एक रेषा मी आखून घेतली आणि जी गळपट्टी कॅनव्हासची तयार केलेली आहे ती इथे मध्यभागी टाचण्या टोचून त्याला जोडून घेतली. आता शिलाई द्यायचं काम इथे मी सुरू करत आहे. याच्यानंतर व्हिडिओत दिसत असेल की मी जिथे कर्व येतात त्या ठिकाणी एक कॅनव्हास पेपर जोडून घेतलेला आहे आणि त्याच्यावर शिलाई देत आहे. याचं कारण असं की जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा असे जाड नसेल कॅनव्हास तर गळा पलटतो. त्याच्यामुळे जाडपणा येण्यासाठी मी इथे डबल कॅनव्हासचा वापर इथे केलेला आहे. शिलाई पूर्ण झाली. त्याच्यानंतर मी इथे ते बाजूचं दोन्ही बाजू एकत्र जोडून बघितल्या की व्यवस्थित गळा दोन्ही साईडने सेम आला की नाही आणि त्यानंतर हे जादाचा जे कॅनव्हास कागद होता तो मी कापून टाकलेला आहे. त्याच्यानंतर मध्ये जो जादाचा भाग आहे तो मी इथे व्यवस्थित कापून घेत आहे. असे जेव्हा कट्स द्यायचे असतात तेव्हा जरा वेळ लागतो. त्याच्यानंतर जिथे कॉर्नर आहेत तिथे व्यवस्थित नॉचेस द्यायचे आहेत. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे जेणेकरून तो कॉर्नर पलटवायला सोपं जाईल. फक्त शिलाई कट करायची नाही आहे. शिलाई कट केली तर गळा आपल्याला व्यवस्थित शिवता येणार नाही. त्याच्यानंतर गळा पलटवून मी शिलाई द्यायला देखील सुरुवात केलेली आहे. इथे आपण गळा पलटवून त्यावर इस्त्री देखील करू शकतो, पण इथे मी शिवताच गळा पलटवून थोडी थोडी शिलाई देत गळा पलटवून त्याला परत शिलाई देत आहे. इथे डबल कॅनव्हास घेतल्यामुळे इस्त्रीची तशी फारशी आवश्यकता मला वाटलेली नाही. नंतर गळा पलटवून शिलाई सावकाश अगदी द्यायची आहेत. कर्व शिवताना शिलाई आपण जेव्हा देतो दाब शिलाई तेव्हा जरा वेळ लागतो. सावकाशच अगदी शिलाई ही द्यावी लागते. त्याच्यानंतर मी इथे त्याला लेस लावणार आहे. जरी आपल्याला लेस नको असेल तर असा प्लेन गळाही छान दिसतो. इथे मी लेस लावण्यापूर्वी टक्स मार्किंग करून ते शिवून घेणार आहे. 4.5 इंचाचा टक्स मी इथे मार्क केलेला आहे.
आणि त्याला शिलाई देखील करून घेत आहे. डबल शिलाई इथे मी दिलेली आहे. दुसऱ्या बाजूचा टक्स देखील मी तशाच प्रकारे शिवून घेणार आहे. त्याच्यानंतर मला जिथे लेस लावायची आहे तिथे मी मार्किंग खडूने करत आहे. पण मला हे सरळ दिसायला लागलं म्हणून मी ते पुसलं मार्किंग आणि जरा तिरकस अगदी परत मार्किंग करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी त्याचा छाप काढून खडूने त्याला मार्क करून घेत आहे. त्यानंतर गोल्डन कलरची लेस मी इथे लेस लावून घेणार आहे. जिथे कर्व येतात तिथे सावकाश अगदी जोडत जाऊन एकदम कॉर्नरला काय करायचं आहे, व्यवस्थित लेसला एक चूण द्यायची आहे, व्ही शेप द्यायचा आहे आणि लेस लावून घ्यायची आहे. अशा प्रकारचे लेस लावायला खूप वेळ लागतो. जरी आपलं मशीनला स्पीड असेल किंवा किती स्पीडमध्ये आपण ब्लाऊज शिवला तरी लेस लावताना मात्र आपल्याला सावकाशच ती लेस लावावी लागते. त्यामुळे अशा ब्लाऊजांना वेळही खूप लागतो. रोजचा साधा पंचकोनी गळा, त्यालाच जरासा मी हा कर्व शेप त्याच्यात ॲड करून हा नवीन शेप तयार केलेला आहे. या साडीच्या ब्लाऊज पीसला काठ अजिबात नव्हता, त्याच्यामुळे लेस मी इथे लावलेली आहे. प्रत्येक कॉर्नरला अगदी जराशी लेस दुमडून तिथे शिलाई घालावी लागते. लेस एकदाची लावून झालेली आहे. आता दुसरी शिलाई देताना अजिबात वेळ लावायचा नाही. बरोबर ही शिलाई देऊन होते. आपण असा ब्लाऊज शिवू शकतो किंवा जिथे गळ्याच्या साईडने सुद्धा आपण लेस लावू शकतो. मी हा पहिल्यांदाच ही लेस लावून पाहणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवणार आहे दोन्ही साईडला गळ्याकडे लेस लावायची की नाही. हा झाला ब्लाऊजचा गळा तयार. मग वरून जरा लेस लावून कसं दिसतो ब्लाऊज ते त्याला कसा लूक येईल ह्याचा अंदाज घेऊन मग मी वरच्या साईडने लेस जोडलेली आहे. मला लावायची नव्हती लेस, पण तसं लेस लावून छान दिसायला लागला म्हणून नंतर मी ही लेस लावत आहे. आधी जर लावून घेतले तर त्याला फिनिशिंगसुद्धा चांगलं आलं असतं. इथे मी जरासा काठ त्याचा जिथे संपते लेस तिथे दुमडून घेतलेला आहे शिलाई आणि दोन्ही बाजूने त्याला शिलाई करून घेतलेली आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला मी ही लेस लावलेली आहे. ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.